नांदेडच्या तथागत नगर जवळच्या पालीनगर येथील जुन्या पिढीतील ज्येष्ठ नागरिक रेणुकाबाई सटवाजी नरवाडे खुरगावकर यांचे वृद्धापकाळाने वयाच्या 105व्या वर्षी दुःखद निधन झाले असून आज दिनांक 12 फेब्रुवारी रोजी खुरगाव येथील स्मशानभूमीत हजारो नागरिकांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले। महात्मा फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा वाघाडा येथील सेवानिवृत्त प्राचार्य बाबाराव नरवाडे आणि स्टेट बँक ऑफ इंडियामधील कॅशियर शंकर नरवाडे यांच्या त्या मातोश्री होत्या। अंत्यविधी शहरातील व गावातील नागरिक उपस्थित होते। खुरगाव या ठिकाणी स्मृतिशेष रेणुकाई सटवाजी नरवाडे यांचं वयाच्या 105व्या वर्षी वृद्धापकाळानं निधन झालं। त्यांच्यावर शेवटचे अग्निसंस्कार विधी करण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी जमलो होतो। खरं तर तथागत भगवान बुद्धांनी जो अनित्यवाद सांगितलेला आहे, जी अनित्यवादाची सिद्धांतता आपल्यासाठी सर्वांसाठी मांडून ठेवलेली आहे, त्या निसर्ग नियमाप्रमाणे या सृष्टीमध्ये जो जन्माला येईल त्याचा शेवट झाल्याशिवाय राहणार नाही, हे जरी निश्चित असलं तरी कालवश रेणुकाई यांचं वयाच्या 105व्या वर्षी निधन हे खूप म्हणजे त्या जगल्या, त्याला एक कारणही तसंच होतं। ज्या काळामध्ये माणसाच्या सावलीचा सुद्धा विटाळ व्हायचा, अशा परिस्थितीमध्ये स्वतः अडाणी असून त्यांनी बाबारावजी नरवाडे सर असतील, शंकर नरवाडे सर असतील, बाबारावजी नरवाडे सर हे सेवानिवृत्त प्राचार्य आहेत, शंकररावजी नरवाडे सर हे बँकेमध्ये कॅशियर म्हणून कार्यरत आहेत। या मुलांना घडवण्याचं काम या आई बाबांनी, या दाम्पत्यांनी, नरवाडे दाम्पत्यांनी त्या हालाकीच्या काळामध्ये केलेलं होतं आणि आज समाजाला त्यांचा भूषण आहे, गर्व आहे आणि म्हणूनच त्यांच्या प्रति एक मंगल भावना व्यक्त करण्यासाठी समाजातल्या हर वर्गातील लोक असतील, मग ते साहित्यिक असतील, लेखक असतील, पत्रकार असतील, धार्मिक क्षेत्रात काम करणारे असतील, शैक्षणिक क्षेत्रात काम करणारे असतील, अशा सर्व स्तरातील लोक, सर्व स्तरातील मान्यवर आज या ठिकाणी या बाबारावजी नरवाडे सर आणि शंकर नरवाडे सर यांच्या दुःखामध्ये सहभागी होण्यासाठी आणि आईंना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित होते। एवढंच बोलतो आणि थांबतो। आईंच्या प्रती मंगल भावना व्यक्त करून त्यांना सद्गती लाभो हीच तथागताच्या चरणी प्रार्थना करतो। सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण। आज कालवश रेणुकाबाई सटवाजीराव नरवाडे यांच्या अंत्यविधीला मला राहता आलं याचं समाधान आहे। समाजातील एक अत्यंत आदरणीय असं व्यक्तिमत्व, ज्यानं समाजाला खूप काही दिलेलं आहे, अशा व्यक्तीच्या अंत्यविधीला राहणं खरोखरच हा माझा सन्मान आहे असं समजतो। कारण त्यांचं जे काही समाजाच्या उन्नतीसाठी, विशेषतः बौद्ध समाजातील तरुणांना घडवण्यासाठी त्यांचं जे काही योगदान आहे ते अनुकरणीय आहे आणि या दृष्टीनं आपल्या समाजातील स्त्रियांनी, तरुणांनी यांचा आदर्श घेणं हे अतिशय आवश्यक आहे। हीच त्यांना खऱ्या अर्थानं श्रद्धांजली ठरू शकते असं मला वाटतं। त्रिरत्न बौद्ध महासंघ नांदेड यांच्या वतीनं मी नरवाडे परिवाराच्या दुःखामध्ये सहभागी आहे। आयुष्यमती रेणुकाबाई सटवाजी नरवाडे यांचं आज दुःखद निधन झालेलं आहे। 105 वर्ष असा प्रदीर्घ कालावधी त्या आयुष्य जगलेल्या आहेत। आपल्या आयुष्यात अतिशय गरिबीतून, कष्टातून आपल्या मुलींना घडवण्यामध्ये त्यांचं खूप मोठं योगदान होतं। आयुष्यमान बाबाराव नरवाडे हे शिक्षक म्हणून त्यांनी अतिशय उत्तम सेवा बजावत आहेत, तर दुसरे चिरंजीव शंकर नरवाडे हे बँकेमध्ये आहेत। त्यांच्या नाती वगैरे या डॉक्टर्स, इंजिनियर्स अशा मोठ्या मोठ्या पदावरती काम करत आहेत। बुद्ध धम्माचं तत्वज्ञान जगण्यासाठी गरिबी आडवी आली नाही, परंतु त्या निष्ठेने आपल्या कुटुंबाला घडवत होत्या आणि घडवत राहिल्या। समाजासाठी त्यांचं हे योगदान अविस्मरणीय आहे। त्यांच्या आजच्या दुःखद निधनाबद्दल नरवाडे परिवारांच्या शोकात आम्ही सहभागी आहोत। त्यांच्या स्मृतींना
या ठिकाणी मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि त्यांना सद्गती लाभो अशी या ठिकाणी मी याचना करतो. जय भीम, जय भारत. आज खरोखरच खूप दुःखाचा दिवस म्हणावा लागेल आणि एका दृष्टीनं 105 वर्ष आयुष्य जगलेल्या आमच्या मातोश्री रेणुकाबाई सटवाजी नरवाडे यांच्या देहावसानाने फार मोठं एक व्यक्तिमत्व आपल्यातून निघून गेलेलं आहे. त्यांचा आदर्श घेण्यासारखा असा आहे की 105 वर्षापूर्वी जन्मलेल्या व्यक्तीने आणि त्यांच्या पतीने जे दिवंगत सटवाजीराव नरवाडे आहेत, ह्या दोघाही पती पत्नींनी आज मला असं वाटतं की साधारणपणे 75 वर्षाच्या अगोदर जी काही परिस्थिती सामाजिक होती त्या परिस्थितीवर मात करण्याचं काम केलं. मात अशी केली की ही दोघं पती पत्नी दिवंगत रेणुकाबाई आणि सटवाजीराव नरवाडे ही या परिसरातल्या आंब्याच्या बागा, आंब्याची लोकांची शेती करायचे, आंबे विकत घ्यायचे आणि नांदेड सारख्या शहरामध्ये जाऊन ते आंबे विकायचे. आणि साहजिकच त्या काळात बाबासाहेबांची चळवळ थोडी थोडी पुढे येत असताना मग यांच्या मनामध्ये बाबासाहेबांचे बुद्धांचे विचार हळूहळू घोळत राहिले हे अशिक्षित असून सुद्धा. आणि त्यांना असं वाटलं की आपण आपल्या मुलांना शाळेत शिकवलं पाहिजे, शिक्षणाशिवाय पर्याय नाही हे त्यांच्या त्या काळात लक्षात आलं. आणि म्हणून त्यांनी काय केलं की ह्या दोन्ही मुलांना पदरमोड करून किंवा उपासपोटी राहून जे मिळेल ते करून ह्या मुलांना सुद्धा सुट्टीच्या काळामध्ये कामं लागायची, हे कामं करायचे शेतामध्ये. बाबारावजी नरवाडे सर असोत किंवा शंकर नरवाडे असोत, यांनी अतिशय आई वडिलांच्या सानिध्यामध्ये अतिशय प्रतिकूल स्थितीमध्ये आपलं शिक्षण जसं जमेल तसं पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. हे आपण सर्वांनी जवळून पाहिलेलं आहे. आणि प्राचार्य बाबाराव नरवाडे झाले, त्याच्यानंतर शंकर नरवाडे हे सुद्धा एका SBI सारख्या, पूर्वी SBH आणि नंतर SBI सारख्या बँकेमध्ये आज मोठ्या पदावर आहेत. आणि त्यांची मुलं आणि त्यांच्या बहिणींची मुलं आज आताच आपण बोलल्याप्रमाणे की मुलं सुद्धा उच्च शिक्षित झाली आहेत. मुलं परदेशामध्ये रेणुकामाईचे नातवंड हे परदेशात शिकायला गेले आहेत. खरोखरच ही फार मोठी गोष्ट आहे. आणि या ठिकाणी आपण सगळ्यांनी आता या सगळ्यांचे अनुभव ऐकले की या मुलांचं सुद्धा धम्म कार्यामध्ये, सामाजिक कार्यामध्ये खूप मोठं योगदान आहे, शिक्षण चळवळीत योगदान आहे. म्हणून अशा सुपुत्रांना या मातेने जन्म दिला. या धन्य आहे ती माता आणि धन्य आहेत ती मुलं. मी माझ्या वतीने आणि माझ्या परिवाराच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.